नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? मजेत ना? मी पण मजेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या पिशवीत काय आहे आणि ते खूपच भारी आहेत बरं का. तर त्याआधी तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत. हा माझा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. काल मी जो व्हिडिओ बनवला होता त्यावर खूप छान अशा कमेंट आल्या. खूपसाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. खरंच मी तर पहिला व्हिडिओ असा टाकला होता, म्हणजे मला वाटलं पण नव्हतं का सगळे एवढे असं छान बोलतील, असं म्हणतील छान. आपल्याला नेहमी कशी भीतीच वाटत असते, आपण प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही. तर तसंच आहे, मी पण बरेच दिवस अशी खूप सारी घाबरत होती. काल तर मी व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की मी भरपूर असे दिवस वेळ वाया घालवला की मला जमेल की नाही. पण ठीक आहे, काल ट्राय केला. खूप जणांनी छान छान असे कमेंट केले, छान छान असं व्ह्यू पण आले त्याला. चला सगळ्यात अगोदर आपण सगळे घराची साफसफाई करून घेऊ, कारण ती केल्याशिवाय काही जमत नसतं. आणि प्रत्येक लेडीजचं असंच असतं की घरातला पसारा, घरात स्वच्छता असल्याशिवाय दुसऱ्या कामाला लागायचं नाही. म्हणून मग मी पण म्हटलं चला सगळ्यात आधी आपलं घरं वगैरे झाडून घेऊ, कारण माझी अन्वी गेलेली होती शाळेत आणि तिचे बाबा पण आज थोडे लवकरच गेलेले होते. म्हणून मग थोडं आज लवकरच आवरलेलं होतं. मग म्हटलं बरेच दिवस झालते का मी त्या पिशवीकडं लक्ष दिलेलं नव्हतं. म्हणजे ते मला माहीत होतं त्या पिशवीत काय आहे, पण तरी पण मी लक्ष दिलेलं नव्हतं. कारण मी ते लक्ष देण्यासाठी नव्हतीच ती पिशवी, तिच्याकडे लक्षच द्यायचं नव्हतं 1-2-2.5 महिने. म्हणून मी त्या पिशवीकडे काही लक्ष दिलंच नाही. तर म्हटलं आज तुम्हाला दाखवूया नेमकी त्या पिशवीत काय होतं म्हणून. चला तर बघूया आपण ह्या पिशवीत काय आहे. तर पिशवी घेतली सगळ्यात आधी पिशवी खाली घेतली. मला पण खूप बघायची आवड आहे, खूप भारी वाटलं बरं का. आता बरेच जण म्हणा काय त्या पिशवीत काय आहे, किती त्या एवढ्यासाठी एवढं हे केलं. तर नाही, आपण जे लावतो, आपण जे करतो, म्हणजे एखादं झाड आपण लावलं आणि त्याला फुलं येणे, ते झाड उमलणे, आपण एखादी गोष्ट करणे आणि ती चांगली होणे, यातच खूप सारा आनंद असतो. आणि जे माझा एक आनंद होता आणि मला तो वाटलं तुमच्याशी शेअर का, तसा तो आनंद माझा 3 वेळेस झालेला आहे. कारण मी ह्याच प्रयोग 3 वेळेस केला आणि आजचा हा माझा प्रयोग 4थ्या वेळेसचा आहे आणि तो 4ही वेळेस सक्सेस झाला. याचा मला खूप आनंद आहे. म्हणून मी आज हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. बघा किती छान पॅक केलेलं होतं, पटपट असं खोललं. त्यात पण ते मोडायची भीती वाटत होती ना, म्हणून मी हळूहळू खोलत होते. कारण की कसं, म्हणजे मला आवडतं, एक तर मला पहिली गोष्ट झाडांची खूप सारी आवड आहे. म्हणून मी प्रत्येक झाडाला, प्रत्येक गोष्टीला खूप सारं जपते. मस्त. आणि त्यात पहिलंच घेतलं तर दिसलंच नाही, खूप वाईट वाटलं. अरे वरून कसं दिसत होतं, आता का दिवसांनी कुठं गेलं. मग बघितलं पाणी तर आहे त्याच्यात, पण काय झालं. पण त्यात एकदम बारीक होता तर दिसतच नव्हता. एकदम छोटासा कोंब आलेला होता त्या नारळाला. तर यावरून कळलंच असेल तुम्हाला हे काय आहे. तर हे आहे नारळ आणि याला असे छान छानसे कोंब आलेले होते. बऱ्याच जणांच्या घरात, देवाऱ्यात आपण जो कलश ठेवतो त्याला पण कोंब येत असतात. हो येतात कोंब, त्याला पण येतात. पण हे मी खास बनवते पिशवीत, मला याची आवड आहे. हे बघा, हे तर खूपच छान होतं, मस्त होतं आणि मोठं पण होतं. भरपूर असे नारळ लावली होती मी, 4 ते 5 पहिल्याच वेळेस. दुसऱ्या वेळेस पण मी 2-3 नारळं अशीच बनवली होती. आणि यावेळेस पण मी 2-3 नारळं ठेवलीच होती आणि ते पण सक्सेस झाले. याचा मला खूप सारा आनंद आहे. तर चला बघू शकता तुम्ही हे कसे वाटतात, तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला याची माहिती पाहिजे असली तर मला नक्की सांगा, मी परत तुम्हाला सांगेल की हे मी कशी तयार केले. तर या सगळ्या गडबडीमध्ये अन्वीचा झालता स्कूलवरून यायचा टाईम, कारण तिचा टाईम होत आल्यावर 10-15 मिनटं मला आधीच जावं लागतं. म्हणून मग मी इथे पटपट अशी रेडी झालेली होती. आता तुम्ही म्हणशाल अन्वीला आणायला जायचं, मग एवढं तोंड बिंड बांधून का. तर कळेलच ते तुम्हाला मी का तोंड बांधलेलं होतं. त्यात तोंड बांधलं होतं तर ही माझी शेंडी, ही काय आतमध्ये जायचं नावच घेत नव्हती का काय माहीत, तिला खूप बाहेरच राहायचं होतं. मग म्हटलं राहा बाई तू अशीच, काय करणार आपण तरी. मग मी निघाली होती अन्वीला घ्यायला स्कूलला. चला तर मग मी बघू शकता
मी का एवढं तोंड वगैरे बांधलं होतं तर बाहेर होतं एवढं सारं ऊन. बापरे, किती सारं ऊन होतं आणि एवढ्या उन्हात तर आपण असं जाऊच शकत नाही, म्हणून मी अशी गेलेली होती तावरून गेलेली होती. तेच आमच्या पुरी पुढं मध्ये घेतलं होतं. बघ तिथं काय तर सगळ्या अशाच माझ्यासारख्या. अरे बापरे, सगळ्या तोंड बांधून म्हटलं आपल्याला जर बघितलं ही टोळी वेगळीच दिसते. मग आम्ही पोचलो स्कूलमध्ये मला बघताच अन्वी बघा आली लगेच पुढे. पण टीचरनी तिला आवाज दिला होता की बाई अन्वी जाऊ नको, मागे ये. आणि आम्ही निघालो. तर आता तुम्ही बघू शकता येताना आम्ही चौघीजणी किती सोबत आलो होतो आणि जाताना बघा ह्या आम्हाला भेटल्याच नाही. मानवीला म्हटलं चल बाई, त्या गेल्या आपण पण जाऊया. मानवीला म्हटलं एकदा हाय कर बाळा. तान्वीला केला हाय, पण खूप सारं ऊन होतं म्हणून आम्ही काय जास्त व्हिडिओ घेतला नाही. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या व्हिडिओत जर काही चुकलं असेल तर मी तुमची मनापासून माफी मागते. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.